मंदिरात आपणा सर्वांची उपस्थिती हे एक मांगल्याचे प्रतीक आहे। मी मान्यवरांना विनंती करते की आपल्या भारतीय संस्कृतीनुसार प्रथम श्री गणेश पूजन व सरस्वती पूजन त्यांनी करावे। हिंगली साहेबांना मी विनंती करते त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावे। श्रावण सरींनी मनाला चिंब चिंब भिजवावं, इंद्रधनुष्य
फुलांची उधळण करावी, वसंतानं बहरून जावं आणि साहजिकच अशा वातावरणात मोरानं पिसारा फुलवून नाचावं। अशा आल्हाददायक वातावरणात सभा मंडपावर विराजमान झालेल्या तेजाच्या आहेत सर्व दशदिशा दीप प्रज्वलनातून प्रफुल्लित झाले आहे हे वातावरण ईश स्तवनातून आनंदाने मोहरला आहे सभा मंडप स्वागत गीतातून। आता या कार्यक्रमाचे स्वरूप जाणून घेऊया या प्रास्ताविकातून। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी प्राध्यापक श्री श्रीशैल वाघमोडे सरांना व्यासपीठावर निमंत्रित करते। उपस्थित असलेल्या सर्व या ठिकाणी भोजन सरांवरती प्रेम करणारे आप्त इष्ट नातेवाईक या सर्वांचं मी या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करतो। व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके कविवर्य श्री माधव काका पवार यांचे या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो। त्याच ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेले पद्मशाली शिक्षण संस्थेचे सर्व विश्वस्त सदस्य व आमचे उपप्राचार्य श्री निंबाळकर सर, बाकीचे सर्व मंडळी या सर्वांचे या कार्यक्रमामध्ये मी सहर्ष स्वागत करतो। आज या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्याचा मुख्य उद्देश गुंडेली सरांनी आयुष्यभरात ज्या कविता रचल्या, ज्या कवितेचा संग्रह एका पुस्तकामध्ये केला, ते राजीव व्याख्यानमेळा या काव्यमालेचं अनावरण सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे। काकांचे कार्यक्रम मी फार जवळून पाहतो। काकांना माहीत आहे इंग्रजी साहित्यामध्ये टी.बी. शेली नावाचे एक कवी होऊन गेले, परसी शेली म्हणायचे त्यांना। तर त्यांनी जी कविता लिहिली ती 54 वर्षी कविता लिहित असताना कोणीतरी एका व्यक्तीने येऊन दार ठोठावला आणि त्यांची कविता ही अर्धवट राहिली। नंतर शतकांनी शतकं गेली, ती कविता काही पूर्ण करण्याचा ध्यास सर्वांनी केला, परंतु ती कविता पूर्ण झालेली। सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की ज्या कविता जो कवी रचतो त्या कविता तोच कवी एकटी पूर्ण करू शकतो। दुसऱ्याने त्याला ओढून ताणून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर त्या कधीही पूर्ण होऊ शकत नाही। एक अभियंता हा आपल्या दृष्टिकोनातून नेहमीच बिल्डिंग बांधणारा, बिल्डिंग उभारून करणारा किंवा देश घडवणारा असतो, परंतु त्याच्या मनामध्येही एक कवीचं मन असतं हे आपल्याला गुंडेली सरांच्या उदाहरणातून दिसून आले। गुंडेली सरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये जवळजवळ 56 कविता लिहिलेल्या आहेत। मग ते त्यांच्या आईवरती असलेलं प्रेम असेल, त्यांच्या शिक्षकावरती असलेलं प्रेम असेल, त्यांच्या शाळेच्या कॅम्पस मध्ये असलेलं प्रेम असेल, अथवा एक मद्यपिनी मद्यप्राशन करून ज्या यातना भोगलेल्या आहेत त्या यातना मानलेलं उदाहरण असेल, त्या सर्वांचा संग्रह गुंडेली सरांनी अतिशय उत्तमपणाने या पुस्तकामध्ये एकत्रित केलेला आहे। आम्ही पुस्तक पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, कारण की जेव्हा जेव्हा गुंडेली सर स्टॉप रूम मध्ये बसायचे ते फक्त आणि फक्त त्यांच्या कवितेची समरस झालेला आम्हाला दिसायचे। सोलापूरचे एक इजा तांबुल नावाचे कवी आहेत, ते एकदा आम्हाला एका रेल्वेच्या रुळावरती कविता करत असताना दिसले। येणारे जाणारे व्यक्ती म्हणले काय वेळा माणूस आहे, आपल्या सोलापूरमध्ये बोललं जातं काका की काय वेळ आहे, रुळाच्या कडेला बसून कविता करायला लागले। परंतु त्या रुळाला एखादं प्राण असलं असतं, एखादं मन असलं असतं तर वरून येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वे आपल्या मनावरती किती मोठ्या प्रमाणामध्ये आघात करतात त्याचा फक्त कवी एकमेकांना समजतं, दुसऱ्याला कोणालाही समजू शकत नाही। म्हणून आपण म्हणतो नेहमी की जे देखे रवी वो देखे कवी, म्हणजे एक सूर्यालाही जे दिसत नाही ते फक्त कवीला दिसत असतं किंवा कवी एकमेकांना दिसत असतं। इतकं सांगून मी गुंडेली सरांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो। धन्यवाद। धन्यवाद सर। सरांनी आपल्या प्रास्ताविकातून आपली चांगल्या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे या कार्यक्रमाची, आणि गुंडेली सरांनी जो काव्य संग्रह
त्या ठिकाणी सादर करत प्रकाशन होत आहे त्याविषयी त्यांनी अगदी छान माहिती आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे साहित्यिक, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रामध्ये अतिशय प्रचंड बहर आपल्याला दिसून येते. त्यामुळे आपण आम्हा सगळ्यांसाठी आदर्श आहात. आपल्या सगळ्यांचा परिचय करून देण्यासाठी मी प्राध्यापक श्रीनिवास तैरंगोंडा सरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर आमचे कॉलेजचे लाडके प्राध्यापक श्री नरेंद्र भुंदेरी सर यांची 5 दिवसापासूनची इच्छा होती की त्यांचा मार्गसंग्रामला प्रकाशन व्हावा. आज त्यांची जी स्वप्न पूर्ण होती तर त्या स्वप्नपूर्ती व त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून खूप तर सर्वस्वी आज आपल्याला लावलेले 2 महान कविवर्ग जे त्यांनी माधव पवार उर्फ काका आणि दुसरे भोसले सर. तर त्यातील त्या दोघांचाही आज परिचय करून घेण्याचं भाग्य मला लाभलेला आहे. त्यासाठीही मी श्री भुंदेरी सरांचा वैयक्तिकरित्या आभार मानतो. तर पहिले माधव रामचंद्र पवार उर्फ काका यांचे एक प्रसिद्ध साहित्य एक शुभ शकुनांचे पक्षी या नावाचा काव्यसंग्रह आहे. त्यास निरनिराळ्या दिवाळी अंकात व वर्तमानपत्रात साहित्यात सातत्याने ते कविता आपले प्रसिद्ध करीत असतात. तसेच अखिल भारतीय साहित्य संमेलन सोलापूर, चंद्रपूर, सासवड, पुणे येथील ते कायम निमंत्रित कवी आहेत. सोलापूर येथे भरलेल्या ओबीसी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी त्यांनी बसलेले आहे. दिघा येथे भरलेल्या विभागीय साहित्य संमेलनाचे त्यांनी अत्यंत व्यवस्थितरित्या सूत्रसंचालन केलेले आहे. सोलापूर येथे संपन्न झालेल्या 19 अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे त्यांनी स्वागत दिलेले आहे. तसेच त्यांच्या शिव शकुनांच्या पक्षी या काव्यसंग्रहास बरेचसे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यातील काही असे एक गरिमा शतसिद्धी पुरस्कार पुणे, मेघदूत पुरस्कार बार्शी, शाहीर अनंत पंडित पुरस्कार संगमनेर, सदानंद साहित्य मंडळाचा सुरेश कुलकर्णी पुरस्कार औदुंबर, कवी वामनदादा कर्डक पुरस्कार पुणे, चक्रवर्ती स्वामी पुरस्कार नांदेड, पश्चिम महाराष्ट्र उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार करूर जिल्हा सांगली, अशोक काव्यभूषण पुरस्कार मंडणगड अंबरनाथ जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा महाराष्ट्र कवी यशवंत पुरस्कार, गरिमाचे वारसदार पुरस्कार पुणे, दैवा गुरुजी स्मृती पुरस्कार अहमदनगर, जमदाळे गुरुजी पुरस्कार लातूर, मनोरमा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार सोलापूर, तसेच दीन प्रतिष्ठानचा उत्कृष्ट पुरस्कार. तसेच त्यांनी काही कॅसेट आणि सीडीची त्यांनी प्रकाशित केले आहेत. त्यातील एक तुमच्यासाठी ही प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोरकर, चंद्रशेखर गाडगे यांनी गायलेली सीडी त्यांनी प्रकाशित केलेली आहे. तसेच ही सीडी ज्या कंपनीने प्रकाशित केलेल्या कॅसेट पूजा ही श्री सत्यनारायणाची, सिद्धेश्वर माझा भक्तांचा, राजा पंढरीचा नाटा, सिद्धेश्वर अमृतवाहिनी, दर्शन दे सिद्धरामा, महान योगी गजानन महाराज लावणी कॅसेटमध्ये लावण्याचाही सहभाग आहे. दिन चालला चालला ही त्यांची सीडी ही त्यांनी प्रकाशित केलेली आहे. माधव पवार काका यांच्या गीतांचे गायन केलेले नामवंत गायक प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे यांनी त्यांच्या गीताचे गायन केलेले आहे. तसेच स्वप्नील बांदोरकर, शकुंतला जाधव, सुरेखा पुणेकर, बेला सुलाके, प्रशांत देशपांडे, सुहास रापुले, माधुरी करमकर, विजय सरतापे, जगदीश गोडसे, सारेगामा प्रेम, जयंत पांटरे यांनी त्यांच्या गीताचे गायन केलेले आहे. अकलूज येथे भरलेल्या लावणी महोत्सवात सलग 4 वर्षे त्यांनी लावण्या सादर केलेल्या आहेत. 2010 साली प्रथम क्रमांकाने त्यांचा याच महोत्सवात लावण्य कमी समूहाने सादर केलेल्या लावणी 2011 साली 3रा क्रमांक प्राप्त झालेला आहे. तर असे या कवी राणा पवार प्रतिष्ठानची स्थापना करून दरवर्षी उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार दिले जातात. कविता व नकलांचे विविध शाळा, कॉलेज, संस्थांमार्फत भाषेच्या वर त्यांनी प्रयोग सादर केलेले आहेत.
अनेक साहित्य संमेलने व कवी संमेलनाची सूत्रसंचालन त्यांनी उत्कृष्टरित्या केलेले आहे. आकाशवाणी, मुंबई दूरदर्शन, उत्तरवेळ व सोलापूरचं न्यूज चॅनल या चॅनलवरून त्यांनी काव्य वाचन केलेले आहे. आणि त्यांची अति अविस्मरणीय प्रसंग म्हणजे तो कविवर्य ग्रेस यांनी कविता वाचून त्यांच्या पाठीवरती थाप देऊन त्यांना दिलेले आशीर्वाद. तरी सुरेश गर्ग यांच्या सहवासात त्यांनी घालवलेले काही दिवस हे त्यांच्यातले काही अविस्मरणीय क्षण आहेत. तसेच आज लाभलेले आपल्याला दुसरे कविवर्य माननीय राजेंद्र बलवीर भोसले, कवी, कथालेखक, कादंबरीकार व तसेच एक मोठे समीक्षक म्हणून त्यांनी काम केलेले आहे. तर यांचाही परिचय अल्पसा परिचय करून देतो. त्यांचे काही काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यातील एक बाकी सर्व ठीक आहे, त्याच्या 2 आवृत्त्या निघालेल्या आहेत आणि दुसरा आहे प्रारब्ध. तसेच त्यांचे काही कथासंग्रही त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. त्यातील एक काळंब्या, ज्याचे 3 आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. दुसरा आहे जळता, तसेच 4 आवृत्त्या त्यांनी प्रसिद्ध केलेल्या आहेत. अस्तित्व, कर्तव्य, छबिना, पोपट आणि तलाव ही त्या निवडक विनोदी कथा आहे. आणि त्यांची गाजलेल्या काही त्यांच्या निवडक कथी आहेत त्यांनी त्यांच्या नावानेच मागील भोसले यांच्या निवडक कविता या नावाने त्यांनी प्रसिद्ध केली आहेत. तसेच त्यांचा परतीचा प्रवास हा देखील एक गाजलेला कथासंग्रह. त्यांची एक कादंबरी होती ज्याचं नाव वनवा, त्याच्याही त्यांनी 2 आवृत्त्या प्रकाशित केलेल्या आहेत.
कर्तृत्वाच्या आसमंतात गरुड झेप घेणारे, विद्येच्या मंदिरातील कळसावर विराजमान असणारे, शिक्षण, साहित्य, समाजकार्य या वेगवेगळ्या क्षेत्रात बहुआयामीत्व जोपासणारे असे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे आज आपल्याला लाभलेले आहेत. धन्यवाद सर. फार आनंद झाला आपल्याविषयी ऐकून. सगळ्यांना माहीतच आहे आपल्याविषयी. मी यानंतर गुंडेली परिवारातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती माननीय श्री तिरुपती गुंडेली सर आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष माधव पवार सर, प्रमुख पाहुणे राजेंद्र भोसले सर, पद्मशाली शिक्षण संस्था उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी सर, विश्वस्त श्रीधर विद्या सर, गुल्लाबली साहेब आणि कुचल प्रशाला ते प्राचार्य श्री तुकाराम श्रीराम सर आणि कुचल प्रशाला वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय श्री निंबाळकर सर, ह्या सर्व मान्यवरांना मी विनंती करते त्यांनी पुस्तक प्रकाशन या ठिकाणी करावं. सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी वास्तवा इतकी स्वप्नांच्या जवळ असणारे, परंपरेची गोड बांधिलकी जपणारे, सर्वसामान्य चेहऱ्यामधील एक स्वतंत्र आवाज, जुन्या नव्या संदर्भाचा दाखला देणारे, अस्वस्थता, आकांक्षा आणि आवेदनांचा वेग वाढवणारे, जगण्याचा आयुष्याचा अंत शोधत असताना ताराच्या 3 पटलावर जी अठळ उभी राहते ही कविता. श्री नरेंद्र सुभाष गुंडेली सर लिखित राजीव या काव्य संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कविवर्य माधव पवार सर यांचा सत्कार पद्मशाली शिक्षण संस्था उपाध्यक्ष माननीय श्री श्रीनिवास कोंडी सर यांनी करावा अशी मी विनंती करते.
पत्र जमलो ते प्राध्यापक श्री नरेंद्र सुभाष गुंडेली सर लिखित राजीव या काव्यमालेचे प्रकाशन करण्यासाठी। तर मी मान्यवरांना विनंती करते, अभियंता व काव्यमालेचे कवी प्राध्यापक नरेंद्र सुभाष गुंडेली सर यांचा सपत्नीक सत्कार करावा। त्यांच्या धर्मपत्नी सौ विजयाताई आजच्या कार्यक्रमाचे व प्रकाशन सोहळ्याचे खास आकर्षण ठरत आहे। मी माधव पवार सर व इतर मान्यवरांना विनंती करते की त्यांनी गुंडेली सरांचा सपत्नीक सत्कार करावा। आज 15 सप्टेंबर अभियंता दिन व माझ्या गादिवा काव्यमालेला मी प्रथम सर्व विद्यांचा अधिपती श्री गजानन व माझे आराध्य दैवत तसेच श्री सरस्वती माता व 15 सप्टेंबर भारतभर
जे ज्येष्ठ आणि सर्व अभियंत्याचे प्रेरणास्थान व आधारस्थान असलेले भारतरत्न सर मोक्षगुंड विश्वेश्वरय्या या सर्वांना मी या सर्वांच्या चरणी मी विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करीत आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कविवर्य माधव पवार सर आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री राजेंद्र भोसले सर आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अभियंते म्हणून ज्यांचा सत्कार झाला असे आमचे पद्मशाली शिक्षण संस्थेचे प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सर, त्यानंतर आमच्या पद्मशाली शिक्षण संस्थेचे श्रीधर चित्त्याल, विश्वस्त पद्मशाली शिक्षण संस्था, श्री विजयकुमार गुल्लापल्ली, विश्वस्त पद्मशाली शिक्षण संस्था, त्यानंतर आमच्या कुचन प्रशालेचे उपमुख्याध्यापक माझा शिष्य जो इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी करून नंतर BA करून त्यानंतर इंग्लिश याच्यामध्ये MA करून तो शिक्षकपदी परत रुजू झाला, असा माझा शिष्य अधिकारपदी रुजू झाला याचा मला अभिमान वाटतो. त्यानंतर कुचन प्रशाला कनिष्ठ वर्गाचे उपप्राचार्य प्राध्यापक अनिल लिंबाळकर सर, त्यानंतर सोळावी चॅनलचे संचालिका आणि तेलुगू मराठी कवयित्री सौ रेणुका बदाराम मॅडम व उपस्थित सर्व मान्यवर आमचे तोरले काका, आमच्या सर्व गुंडेली बंधूंचे ज्येष्ठ तोरले काका जे 100 पार केलेले 104 वर्ष त्यांचं आयुष्य आहे असे श्री तिरुपती गुंडेली, आमचे काका परशुराम गुंडेली सहकार आणि शिक्षण क्षेत्राचे दिग्गज माजी सचिव पद्म शिक्षण संस्था, त्यानंतर आमचे काका लक्ष्मीनारायण गुंडेली आणि सर्व मान्यवर उपस्थित सर्व बंधू भगिनी, प्राध्यापक बंधू भगिनी आणि माझे मित्र परिवार हे सर्वांना मी अगोदर सहर्ष स्वागत करतो. माझ्या काव्यमालेला एवढा मोठा प्रतिसाद मिळेल मला वाटलं नव्हतं, पण हा प्रतिसाद बघून माझं मन भरून आलेले आहे. मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आभार व्यक्त करतो. माझे आराध्य दैवत श्री गणेश. मी लहानपणी इयत्ता पहिलीत असताना पहिल्यांदा नापास झालो. ही बाब आता कोणाला पटत नाही. मी तेलंगी पार्लिमेंटमध्ये राहत असताना तिथे देशमुख शाळा होती. त्या देशमुख शाळेत आमचे तेलंगी सर्व मित्र असायचे. आम्ही शाळा कमी मस्ती जास्त केलं पहिल्या वर्षी. ते मस्ती जास्त केलं म्हणून पहिल्या वर्षी पहिलीला नापास झालो. मग आई वडिलांना चिंता लागली माझा मुलगा कसा पुढे जाईल. त्यावेळेस आम्ही तोंतुडाळ्यात राहत होतो तेलंगी पार्लिमेंट सिनॉर टाकीच्या समोर. मग मला मानसपुत्र मानणारे स्वर्गीय मल्लेशम नरसप्पा दारा आणि माझी यशोदा माता श्रीमती रामबाई दारा हे माझ्यावर फार प्रेम करायचे. कुठेही तुळजापूरला गेलं गाणगापूरला गेलं मला घेऊन जायचे. एकदा मला असंच प्रसंग आला, माझ्या यशोदा मातेने तुळजापूरला मला नेलं. आई भवानीचं दर्शन झाल्यानंतर आपण वरती आल्यानंतर श्री गणेशाची तर देऊळ आहे. तेव्हा देऊळ वगैरे बांधलेलं नव्हतं, साधी मूर्ती होती आणि कट्टा होता. मग त्या ठिकाणी हस्तरेषा बघणारी ज्योतिष बसला होता. त्या मातेने माझा त्या ज्योतिषाला दाखवला. त्या ज्योतिषाने सांगितलं की याला जर शिक्षण यायचं असेल दर बुधवारी संध्याकाळी श्री गणेशाची पूजा करून लाडूचा नैवेद्य दाखवला तर शिक्षण क्षेत्रामध्ये नाव कमवेल. मग घडी आल्यानंतर त्या मातेने आई वडिलांना सांगितलं. त्या 6 वर्षापासून आतापर्यंत मी न चुकता श्री गणपतीला दर बुधवारी संध्याकाळी लाडूचा नैवेद्य दाखवतो. असे माझ्या आरोग्य श्री गणेशाची पूजा केल्यामुळं हे या पदापर्यंत पोहोचलेलं आहे. यानंतर माझा कवितेचा प्रवास करत असताना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माधव पवार सरांचं मी बरेच वेळा भाषण ऐकलेले आहे. कारण मी कविता लिहित असताना माझं कवितेचं अवलोकन करण्यासाठी निवडक कवी तासमेळ्यांमध्ये भाग घेतलेलो होतो. मग त्या ठिकाणी नवोदित कवींना ते सतत मार्गदर्शन करीत असतात. त्यांनी मला सतत म्हणत असे की लेखन करणं फार सोपं आहे, लेखन करणं फार सोपं आहे, पण कविता करणं फार अवघड आहे. कविता कमी शब्दात मांडावी लागते, लेखन अपाट शब्दात मांडावे लागते. त्यामुळे तुम्ही जे नवोदित कवी आहात तुम्ही अजिबात न्यूनगंड पाळू नका. तुम्ही तुमचा प्रयत्न करीत राहा, तो यश तुम्हाला नक्की येईल. त्यांचं नेहमी एकच वाक्य असे, जो देखे ना रवी वो देखे कवी, जो देखे ना रवी वो देखे कवी. जो सूर्य पाहू शकत नाही तो कवी आपल्या मनाने पाहतो, असं त्यांचं सतत आम्हाला उपदेश होत होता. त्यानंतर त्यांच्या
फेसबुकच्या माध्यमातून त्यांची एक कविता आहे, मी वीज होईन मी वीज होईन जाईन जाता जाता. म्हणजे त्यांनी असं आपल्याला उद्देश केलेले आहे, मी जाता जाता वीज होईन जाईन. सर मी असं सांगतो की आम्ही सोलापूरकर, तुम्ही वीज होईन जाता असताना त्या दिवशी सबंध सोलापूरकर इंद्रधनुष्य पाहिलं, सप्तरंगाचे इंद्रधनुष्य आम्ही. एवढं 2 शब्द माझे कविवर्य गुरु यांना अर्पण करतो. त्यानंतर राजेंद्र भोसले सर यांचं सुद्धा मार्गदर्शन वेळोवेळी लाभलेलं आहे. त्यांनी आमचं जिथे जिथं काव्य संमेलन होत असते तिथं परीक्षकाचं काम केलेलं आहे, त्यांचं सुद्धा मला मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्यानंतर माझी आई नारूबाई गुंडेली सतत कष्ट करीत असते. आता मी एवढं कमवलेलं असतो तरी पण काम करायचं आई सोडत नाही. तिची प्रेरणा मला लहानपणापासून मिळालेली आहे. त्यानंतर माझे वडील स्वर्गीय सुभाष गुंडेली, त्यांनी लहान असतानाच आमचे आजी आजोबाचं मयत झालं. त्यावेळेस थोरले काका तिरुपती गुंडेली त्यांचे बोट दोरीत आणले, त्यांना मोठे केले, त्यांना आत्मा विणण्याचा काम शिकवले. आत्मा विणता त्यांनी माझे वडील प्रौढ शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांना जेव्हा कळू लागलं त्यांनी 4 पैसे मागं घालून स्वतःचा आत्मा व्यवसाय सुरू केला आणि स्वतःचा आत्मव्यवसाय सुरू करता 4 पैसे गाठीचे बांधून स्वतःच्या पैशातून स्वतःचं लग्न करून घेतले. आणि असं करता करता त्यांनी एक व्यापारी बनले, पूर्वातले एक सूत व्यापारी बनले. आणि त्यांची एक जिद्द होती की सोलापूर शहरातील यशवंत सूत गिरणीमध्ये संचालक व्हायचं. परिस्थिती होती त्यात संचालक व्हायची, पण जिद्द होती. त्या राजकारण क्षेत्रातल्या लोकांची मैत्री करून 3 वेळा इलेक्शनला उभारले. सर 3 वेळा इलेक्शन पडले, 2 वेळा आले तरी पण त्यांनी जिद्द सोडली नाही. आणि शेवटच्या टप्प्यात त्यांनी यशवंत सोलापूर सहकारीचे दुर्बल घटक संचालक बनले. त्यांची जिद्द प्रेरणा सुद्धा मला लाभली. त्यानंतर मी आता सांगितलेले लहानपणापासून मला मानसपुत्र मानलेले स्वर्गीय मल्लेशम नरसप्पा दादा, श्रीमती रामबाई मल्लेशम दादा यांचा तर माझ्यावर जीवापाठ प्रेम आहे. आता सुद्धा नंदाबाबा तर माझे गेलेले आहेत, यशोदा माता राहिली. 4 दिवस मी त्यांना नाही भेटला तर त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात आणि मला सुद्धा त्यांना भेटल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर आमच्या त्रिमूर्ती जे काका बसलेत त्यांच्याबद्दल मी थोडं सांगतो. आमच्या गुंडेली परिवारातले थोरले काका तिरुपती गुंडेली एकत्र कुटुंब कसं राहायचं याचे का आदर्श गुणपाठ आमच्या सर्व बंधूंना दिलेलं आहे. त्यांचे लहान भाऊ घरी येईपर्यंत ते जेवत नसत, असा त्यांनी कुटुंब एकत्र राखला. आणि प्रत्येक कुटुंबातल्या बंधूंना प्रेरणा देऊन त्यांनी सहकारी क्षेत्र आमचे काकांना शिकवून त्यांनी औद्योगिक बँकेमध्ये शिकल्यानंतर औद्योगिक नोकरी लागले. त्यानंतर सहकारी क्षेत्रात त्यांनी फेडरेशनमध्ये काम केले. त्यानंतर आमच्या पद्मा शिक्षण संस्थेमध्ये उपाध्यक्ष सचिव आणि विशेष म्हणून कार्य केले. हे सगळी प्रेरणा आमचे थोरले काका तिरुपती गुंडेली. त्यानंतर आमच्या परिवाराचा संबंध काय, ज्यावेळेस आमचे आजी आजोबा वारले त्यावेळेस माझे वडील मोठे होते. माझ्या वडिलांचे आमचे काका स्वर्गीय चंद्रमोहन गुंडेली, त्यानंतर आमची आत्या भूलक्ष्मी गुंडेली. या तिघांना बोट धरून एक 5 वर्ष, एक 3 वर्ष, एक 1 वर्ष असं लहान तिघांना हात धरून सोलापूर आणले. त्यांनी त्यांचा सांभाळ केला आणि आमचा परिवार उभं केला. त्या काकांबद्दल ऋण जेवढं व्यक्त करावं तेवढं कमी आहे. त्यानंतर आमचे काका परशुराम गुंडेली, ज्यावेळेस माझं शिक्षण झालं इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी त्यावेळेस आमची आर्थिक परिस्थिती अतिशय गरीब होती. त्यानंतर त्यांनी मला पद्मजा शिक्षण संस्थेत नोकरी लागण्यासाठी अतिशय धडपड केली. ज्यावेळेस पद निघालं आम्हाला माहिती दिली, अर्ज करायला लावलं, इंटरव्ह्यूच्या दिवशी सुद्धा त्यांनी बरेच प्रयत्न केले. एवढं करून सुद्धा माझा तुलाभार होत नव्हता. काका माझे बाबा सुभाष गुंडेली आणि सर्व काका लोक दिवसभर त्या दिवशी प्रयत्न केले तरी सुद्धा तुलाभार होत नव्हता. शेवटी काकांच्या डोक्यात कल्पना आली. त्यांना माहीत झालं रुक्मिणी माता कोण आहे या तुलाभारला पान लावण्यासाठी. त्यांनी सुचवलं स्वर्गीय राहेश्वर नारायण अंगलदास, त्यावेळी उपाध्यक्ष होते. त्यांनी सुचवलं. आम्ही इंटरव्ह्यू दिलो, 2 वाजले. मी आणि वडील घरी झोपलो होतो, पण काका काही झोपले नाही त्या दिवशी. ते चंगच मानला होता कसंही करून याला या ठिकाणी नोंद लावायचं. मग त्या दिवशी मी आणि बाबा घरी येऊन झोपलो. बरोबर 3:30 वाजता काकांनी आमचे
बंधूमध्ये ज्येष्ठ बंधू सत्यनारायण मुले यांना आमच्या घरी पाठवलं. मग दोघांना उठून आमच्या दत्तनगर यांच्या घरी बोलवलं. मग त्यांनी तिथं सांगितलं आमच्या वडिलांना आणि ओले काका तिरुपती मुलींना, तुम्ही दोघे जाऊन जावा आनंददास साहेबांच्या घरी आणि तिथं एकच शब्द घ्या, शब्द घेऊनच या की यांचं आम्ही पद फिक्स करतो म्हणून. मग बाबा गेले, तोरडे काका गेले, लक्ष्मण सर नंददास सरांच्या घरी. त्यावेळेस ते अमावस्या होते आणि अमावस्याच्या दिवशी अनिष्ट असतात सगळं म्हणतात, पण माझ्या जीवनात अमावस्या दिवशी सगळं चांगलंच घडत गेलेलं आहे. आणि बाबा आणि काका गेले, तोरडे काका तिरुपती गेली, साहेब वडोला गेले होते. अमावस्या असल्यामुळे वडोला गेले होते. तेही पण थांबले. साहेब आल्यानंतर तोरडे काका म्हणले ते पेटा बांधतात, कुठेही गेले तर पेटा बांधतात. तोरडे काका पेटा काढले, आमच्या मामांच्या हातात दिले, दाईच्या मुलाच्या हातात. हे माझा मान, माझ्या मुलाचं काम व्हायला पाहिजे. माझे बाबा उठले. बाबा म्हणले की यशवंत सरकारी सूचनेचा दुर्बल घटक संचालक आहे, त्याचा राजीनामा देतो मामा. भाव म्हणतात भाव. दोघांनी शब्द दिले, त्याने विनंती केली. मग त्यांनी म्हणलं मी तुमचं काम करून येतो, मी आतापर्यंत एक सुद्धा पद भरले नाही, मी तुमचं काम करून येतो, तुम्ही बिंदास घरी जावा. आताच मीटिंग आहे. त्या दिवशी 14 विषयांचे इंटरव्ह्यू झालेले होते सर. 14 13 जणांचे 2 वाजता फिक्स झालं होतं. फक्त माझं एकच पेंडिंग होतं. पण आमच्या विषयासाठी 15 जणांचं इंटरव्ह्यू झालं होतं. त्यामध्ये दोघांचं चुरस होतं, माझं आणि दुसऱ्या एका मॅडमचं. मग हे असं करून माझ्या काकांनी मला नियुक्ती करून दिली कुचन प्रशाला वैष्णवमध्ये. त्यानंतर माझा प्रायमरी, माध्यमिक आणि डिप्लोमा प्रवास मी सांगतो. माझं प्राथमिक शिक्षण झालं महात्मा विद्या मंदिर. जेव्हा मी महात्मा देशमुख शाळेत पहिली नापास झालो होतो, त्यानंतर चांगली शाळा कुठली दाजीपेठ म्हणून बाबांनी चौकशी केली आणि महात्मा विद्यामध्ये नाव नोंदवलं. मग मी तिथे गेल्यानंतर त्यामध्ये न अक्षरचे 15-20 विद्यार्थी निघाले. आणि माझं मूळ नाव बाललिंगम. आमच्या तोरडे काकांची आई बुचिरामम्मा यांनी माझं नाव बाललिंगम ठेवलं होतं. त्या बाललिंगम नाव ठेवल्यानंतर माझा आजार जास्त होत होता, म्हणून वडिलांनी नवस केला वडवड नागनाथ सगळ्यांना, आजार जर बरा झाला, माझा मुलगा जर चांगला राहिला, नागनाथ नाव असं ठेवी. त्यानंतर माझं नाव झालं नागनाथ. त्या नागनाथचं सगळ्यांनी काय, कोणी प्रेमाने नागा म्हणतात, कोणी नागेश म्हणतात, कोणी नरेश म्हणतात, कोणी नागू म्हणतात. आणि हे सगळं म्हणत असताना प्राथमिक शाळेत असताना त्या माझ्या वर्ग शिक्षकांनी माझं नाव नरेंद्र केलं. त्यामुळं हे जे नरेंद्र नाव आलं असं मार्गक्रम करत नरेंद्र नावावर आलं. त्यानंतर माझा माध्यमिक शाळेचा प्रवास झालेला आहे मार्कंडेय स्कूल साखरपेठ येथे. प्राथमिक शाळा लहान होती, तिथं एवढं मला माहीत नव्हतं, पण जेव्हा मार्कंडेय स्कूलमध्ये गेलो मला भीती वाटली. माझ्यापेक्षा स्कॉलर विद्यार्थी होते, 90%, 95%, 98% असे दिग्गज विद्यार्थी होते. आणि तिथं प्राथमिक शाळेत फक्त एकच शिक्षक असायचं त्यावेळेस, सर्व विषय शिकायला. माध्यमिक शाळेत गेल्यावर वेळापत्रक चेंज झालं, सर्व विषय शिक्षक असायचे प्रत्येक विषयाचे. असं करत मी 10वीपर्यंत आलो. 9वीपर्यंत मला 50-60% मार्क मिळाले. पण 10वीमध्ये 2 सरांचे मला 2 सरांनी मॅडमचं विशेष प्रोत्साहन मिळालं. त्याच्यातला पहिला म्हणजे रमेश देगावकर सर, त्यावेळेचे मुख्याध्यापक. त्यांनी मराठी विषय इतका सोपा शिकवला की मी 10वीत असताना 2-3 कविता केलो त्यांच्या प्रेरणेने. त्यानंतर दुसरे विषय शिक्षक म्हणजे गणित व शास्त्र विभागाचे पुराणिक सर. त्यांचं एकच वाक्य असायचं, प्रयत्ने वाळूचे कन्नड गणिता तेळ गळे, प्रयत्ने वाळूचे कन्नड गणिता तेळ गळे. त्यांनी म्हणत असे की तुम्ही आता 10वीत आहात, तुम्ही आता जेवढा परिश्रम कराल तेवढं तुम्ही पुढे सुख अनुभवाल. असं त्यांचं जे म्हणणं होतं ते माझ्या डोक्यात पक्क शिरलं. मग त्यांनी गणिताचा अभ्यास कसा करायचा, शास्त्र अभ्यास कसा करायचा, मग त्यांच्या प्रेरणेने मी रात्री 10वीत असताना रात्री 2पर्यंत अभ्यास केलो. चिमणी लावून कधी म्हणजे ट्यूबलाईट नसताना रात्री 2पर्यंत अभ्यास केलो. आणि तुपकर मॅडम होते समाजशास्त्र, ते तर एवढं सिंपल शिकवत होते, ते पाठ करण्याचीच गरज नव्हतं. इतिहास आणि भूगोल असे 3 दिग्गज मला माध्यमिक शाळेत भेटले. आणि त्या 3 दिग्गजांच्या योगायोगाने मला 10वीला 78% पडले. त्या 78% पडल्यामुळे मला पुढं डिप्लोमा करता आला. यानंतर माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर माझ्या परिस्थितीनुसार लवकर सेट होण्यासाठी माझ्याकडे फक्त 2च पर्याय होते. एक तर 2 वर्षाचा ITI कोर्स करून परिस्थिती लवकर सांभाळणे, किंवा 3 वर्षाचा डिप्लोमा करून परिस्थिती लवकर सांभाळणे. मी ITI मध्ये अर्ज भरलो, डिप्लोमामध्ये अर्ज पडलो. पण ITI मध्ये तो एवढी क्रेज होती नाही इलेक्ट्रिशियन कोर्सला सगळं,
अक्षरशः 98% 95% 90% क्लोज होत होता. मला तर आश्चर्य केलं. मग तिथं मला समजलं इथं काय आपला नंबर लागत नाही. मग पॉलिटिक्स कसं असतंय गुलाबी सर माहित आहे. अगोदर सगळं शॉर्टिंग कन्फर्म लिस्ट पोलिसांना सुद्धा माहित आहे. प्रथम मेरिट द्वितीय मेरिट तृतीय मेरिट त्याला 3 महिने लागले. मग तोपर्यंत काय करायचं मी संगमेश्वर महाविद्यालयामध्ये तोपर्यंत सायन्सला ऍडमिशन घेतलं. पहिल्या लिस्टमध्ये नाव नाही, दुसऱ्या लिस्टमध्ये नाव नाही, तिसऱ्या लिस्टमध्ये नाव नाही. शेवटी कन्सल्टिंग ना सर कन्सल्टिंगच्या वेळेस आम्हाला बोलवलं. मग मला आत बोलवले. माझ्यासमोर विषय मांडण्यात आले सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मग मी म्हणून मला इलेक्ट्रिकल पाहिजे. मग त्यावेळेस मी इलेक्ट्रिकल प्रवेश घेतलो. अजूनही काय झालेला तो आमच्या त्रिमूर्तीपैकी लक्ष्मीनारायण गुंदेंगी त्यांच्याबद्दल मी ज्यावेळेस 14-15 वर्षाचा असेल आमची मोठी बहीण सुजाता गुंदेंगीचा लग्न समारंभ दत्तनगर आमच्या मेन बिल्डिंगच्या इथं होता. आमच्या सगळे बंधू लोक म्हणजे ज्येष्ठ लोक काहीतरी कामानिमित्त बाहेर गेले होते आणि सकाळची वेळ होतं 10-11 वाजता. काका घरी होते लक्ष्मण काका. तर मी एका कामाला उभं राहिलो होतो. त्यावेळेस कामाला असं उभं ट्यूबलाईट लावायचे. मी खेळता खेळता तो ट्यूबलाईट चालू होतं. ते खेळता खेळता ट्यूबलाईटचा माझा हात लागला आणि मला शॉक लागला. 1-2 मिनिट शॉक लागला. ते बघून काका धावत आले आणि मला शॉकेपासून सोडवले. मग ते मला शॉक का लागला ते माझ्या मनात होतं. म्हणून मी डिप्लोमाला फॉर्म भरताना इलेक्ट्रिकलला प्रेफरन्स दिलं होतं. आणि ज्यावेळेस कन्सल्टिंगला मला बोलावलं त्यावेळेस मी तिथं सांगितलं मला इलेक्ट्रिकल डिप्लोमा पाहिजे. असा माझा डिप्लोमाचा प्रवास झाला. आणि त्यानंतर मी कुशल प्रशाला प्राध्यापक रुजूला आलो. आणि जिथं मला ITIला प्रवेश मिळाला झाले ते चांगलं झालं. कारण मी कुशल प्रशाला प्राध्यापक म्हणून व्यवसाय काळात असताना आता पण मी 10व्याला ज्या कोर्सला मी ऍडमिशन घ्यायला इच्छुक होतो त्या कोर्सला मी बहिस्त परीक्षक म्हणून काम केलं. हे एक विशेष बाब आहे. आता मी कवितेचा प्रवास सांगतो. अजून बोलायचं भरपूर आहे पण जे आपले ज्येष्ठ अध्यक्ष आहेत माधव पवार सर त्यांचं 1000 डायलिसिस झाले. परवा 3 सप्टेंबर होती 1000 डायलिसिस झालेले. तरी सुद्धा जिंदादिल माणूस आम्हाला सतत प्रेरणा देत असते. सकाळी आहेत त्यांचं डायलिसिस झालं दुपारी त्यांनी आराम घेतलाय आणि माझ्या अकाउंटवर त्यांनी उपस्थिती लावली. धन्यवाद सर आणि तुमच्या चरणी मंडपस्थित करतो. आता मी शेवटचा म्हणजे माझी जी राजीव काळ मला बनली प्रवास कुठून झाला खंड कुठं पडला आणि त्याचा सुरुवात पण कुठून झाला आणि शेवट कुठं झाला त्याबद्दल थोडक्यात सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मी आता 10वीत असताना आता सांगितलेले रवींद्र देगावकर सरांच्या मराठी शिकवलेले मी 2-3 कविता केलो परंतु मी संग्रहित देऊ शकलो नाही. नंतर माझा शिक्षणाचा क्षेत्र बदलला व्यवसाय शिक्षण डिप्लोमा त्यामुळे मराठीचा जो लळा होता तो तुटला. त्यानंतर परत जी नोकरी लागली ते सुद्धा व्यवसाय शिक्षणात लागलं परंतु माझं वाचन चालूच होतं. मग असं करता करता 2002 चालू होईल. 1988ला कविता झाली त्यानंतर 2006 म्हणजे 14 वर्षाचा खंड पडला रामाचा भंगासारखा. मग 14 वर्षाचा खंड पडल्यानंतर आमच्या व्यवसाय शिक्षण विभागातील प्राध्यापक भगिनी सौ किरण सोनवणे मॅडम यांनी MPSC परीक्षा दिल्यामुळं त्यांची IAS अधिकारीपदी नियुक्ती झाली पुणे येथे सेंटेक्स ऑफिसर म्हणून. आणि त्यांचा आणि माझे परममित्र श्रीनाथ दासी सर जे आहेत माझे व्यायी आहेत आणि राजेंद्र कटके सर चौघांचा एक घनिष्ठ मैत्रीचा ग्रुप होता. शिकवण्याचा वेळ जाईल तर मध्यासुद्धा इतर वेळेत आम्ही भरपूर गप्पा मारत असू. कसा तास वेळ समजत नसत. मग ते अचानक निघून गेल्यामुळं मला निरोप ही कविता सुचली पहिली कविता. मग मी ते संग्रहित ठेवले. त्याच्या पुढच्या वर्षी कनिष्ठ महाविद्यालयाचे त्यावेळेचे उपप्राचार्य स्वर्गीय राजीव मंगलपल्ली सरांनी कनिष्ठ महाविद्यालय व्यवसाय शिक्षणात मराठी वर्गमंडळ स्थापन केलं. स्थापन करून त्या आधिपत्याखाली त्यांनी मासिक काढण्याचा एक प्रस्ताव मांडला आणि सर्वांना शिक्षकांना विद्यार्थ्यांना आवाहन केले की सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी तुमच्या कविता लेखन का जे काही साहित्य असेल ते द्यावं. मग नुकतीच मी कविता लिहिली होती 1 वर्षाखाली ती कविता त्याच्यामध्ये प्रसिद्ध केली. तर त्या प्रकाशन झालं सगळं झालं. मग सगळ्या कॉलेजमध्ये कनिष्ठ महाविद्यालय सगळे प्राध्यापक बंधू भगिनी व्यवसाय शिक्षक सोडा मला तर एकदम ते असं असून सोडतात की अति म्हणजे अति क्रेडिट करतात सगळ्या व्यवसाय शिक्षकाचे. त्यांनी फारच कौतुक केलं. मग त्यामुळं ते संपला. मग त्या पुढच्या वर्षी पण स्पंदन मासिक निघालं. मग परत 2 कविता लिहिलो पैसा आणि परीक्षा असा कासोगतीने प्रवास चालू होता. मग 10-12 कविता झाल्यावर माझ्या मनात आलं अरे माझ्या खंड पडलेल्या कवितेला आमचे उपप्राचार्य मला खतपाणी घातलं आणि ते बीज रोवलं
यदा कदाचित जर माझ्या हातून या सरस्वतीची सेवा झाली तर या कवितेला मी राजीव हे नाव देईन. आणि योगायोगाने ते सर आपल्यात नाही ते 2007 साली त्यांचं हृदयविकाराचा झटका झाला म्हणून मी या कविता काव्यमालेला राजीव असं नाव दिलेलं आहे. असा मी कवितेचा प्रवास पूर्ण केलेला आहे. मराठी सारस्वताची सेवा करताना मी तेलुगू भाषिक असल्यामुळे या मराठी माझ्या काव्यमालेत काही चुका असल्यास माझा शैक्षणिक परिवार, माझा कौटुंबिक परिवार, माझे मित्र परिवार आणि स्वरांच्या बघणारे सर्व प्रेक्षकवर काही चुका असल्यास मला मोठ्यापणे माफ करावं आणि माझ्या निदर्शनास आणून द्यावं एवढं बोलून मी माझ्या वर्णन विनंती करतो. धन्यवाद सर. भारतीय संस्कृती ही जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती, एकत्र कुटुंब पद्धती आदर्श संस्कृती. परंतु सध्या आपल्या देशाची शोकांतिका एकत्र कुटुंब पद्धती सध्या रसातळाला चाललेली आहे. आपल्या गुंडेली कुटुंबियाचे जे तुमचे चुलते आहेत, तुमच्या नोकरीसाठी स्वतःची पगडी त्यांनी पद्मशाली शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांच्या हातात ठेवली. किती मोठं त्यांचं औदार्य. जेवढं त्यांच्याविषयी बोलावं तेवढं कमी आहे. आजची परिस्थिती कशी आहे, फक्त माझी मुलं पुढं कशी जातात फक्त त्यासाठी प्रयत्न करणारे आजची कुटुंब पद्धती फार दुर्मिळ आहे. अशा लोकांचा सहवास लावायला मी फार स्वतःला भाग्यवान समजते की आज या मंचावर मी त्यांच्याविषयी 1-2 शब्द बोलू शकले. धन्यवाद सर. आज अभियंता दिन. या अभियंता दिनानिमित्त आपल्याला या व्यासपीठावर लाभलेले अभियंते माननीय श्री श्रीनिवास कोंडी सर यांना मी विनंती करते की त्यांनी अभियंता दिनाचे औचित्य साधून या सभेला मार्गदर्शन करावे. माननीय श्री राजेंद्र भोसले, लेखक, कवी आणि पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्रीधर चिट्ट्याल, विजयकुमार गुल्लापल्ली, पद्मशाली शिक्षण संस्थेचे माजी सचिव माझे काका परशुराम गुंडेली परिवार या कार्यक्रमासाठी आवर्जून सर्व परिवारांचा मी इथं स्वागत करतो. रेणुका बुधाराम आपल्या तेलुगू आणि मराठी काव्यत्री आणि कुचन प्रशालाचे व्हाईस प्रिन्सिपल श्रीराम सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य निंबाळकर सर, टेक्निकल विंगचे सर्व प्राध्यापक, आज अभियंता दिन आहे. इथं उपस्थित सर्व अभियंत्यांचा मी आज इंजिनिअरिंगच्या शुभेच्छा देतो. त्यांनी आणि टेक्निकल तो स्कूल असेल, बाहेर क्षेत्रात ते काम करत असं सर्व इंजिनिअरचे ह्या ठिकाणी मी ह्या कार्यक्रमासाठी सर्वांना स्वागत करतो. 15 सप्टेंबर हा भारतरत्न डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीच्या स्मरणात आपण साजरा करतो. आपल्याला विश्वेश्वर मोक्षगुंडम यांनी कर्नाटक मैसूर तिथे एक मोठं डॅम प्रकल्प आपल्या पाणीचं निवारणासाठी प्रोजेक्ट उभा केलेले आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यांनी भारत सरकारमध्ये आणि ब्रिटिश सरकारमध्ये त्यांनी इंजिनिअरिंगचं काम हा डेव्हलप करण्यासाठी मोठा सिंहाचा वाटा होता म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्कार भारत सरकारकडे त्यांना देण्यात आलेला आहे. म्हणून आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे इंजिनियर म्हणून. तो आपला पिता आहे इंजिनिअरिंग शिक्षणचा, तो देवता आहे आपला सर्वांचा. फादर ऑफ इंडियन इंजिनिअरिंग सेक्टर म्हणून आपण त्यांचा अभिमानाने कौतुकाने आपण त्यांना सन्मान आणि त्यांचं अभिवादन करू. इथं हाचा कार्यक्रम कसं आहे, हे इंजिनिअरिंग आणि कवी हे नाण्याचं 2 बाजू आहे. नाणं एकच आहे. एका बाजूला इंजिनिअरिंग आहे, एका बाजूला कवी आहे. खरं म्हटलं तर मला कवीचं काही माहीत नाही. मी पूर्ण इंजिनियर आहे. निसर्गाने देवाने आपल्याला मनुष्य म्हणून इथं पाठवताना त्या मनुष्याला बुद्धी, शक्ती आणि मन असं 3 गुण दिलेले आहेत. इंजिनिअरिंग काय करतो, फक्त बुद्धी आणि शक्ती वापरतो, त्याला मन माहीत नाही. इंजिनिअरिंग होण्यासाठी 4 वर्ष लागतो. तो इंजिनिअर होतो, माणूस पूर्ण इंजिनिअर होतो, परंतु इंजिनिअरिंग माणूस होत नाही परत, कारण त्याला मनच नाही. पण इथलं कवी जो प्राध्यापक नरेंद्र आहे, तो इंजिनियर आहे आणि कवी पण आहे. हे कॉम्बिनेशन आहे. कसं आहे,
ते कॉम्बिनेशन म्हणता येईल आणि कॉम्बिनेशन बोलाकडे ते माझं पॉवरसरच करतील तर मला करता येत नाही ते. इंजिनिअरिंगचा मेन उद्देश काय असतो? माणसाचं सुखासाठी वस्तू तयार करणे. माणसाला गरज असलेले ते इंजिनिअरिंगच्या शिक्षणाचं फील्ड आहे तोच येतो. उदाहरण म्हणजे आपल्याला थंड पाणी पाहिजे, फ्रीज आहे. गरम पाणी पाहिजे म्हणजे हीटर पण आहे. हा इंजिनिअरचं काम आहे. इंजिनियर किती करू दे सुख करण्यासाठी प्रयत्नासाठी, पण त्याच्या मनाचं शांती कधी होत नाही. देवाने ते मनाच्या शांतीसाठी कवीवर असं बसलेले की कवीवर जर आपल्याला तो मनाची शांती शिकवलं तर आपला तो इंजिनिअरची मनाची शांती होईल. एवढं ह्या ठिकाणी मला सांगू इच्छितो. आणि इथं कसं आहे, गुंडेली पर्वांची फार मोठी श्रेय आहे ह्यांचा नरेंद्रचं पुढे येण्यासाठी. कारण इथं बसलेले जे ज्येष्ठ दिसतात, मला तर तिरुपती गुंडेली काकांना भेटल्यानंतर विश्वेश्वरांचं आठवण आलं. फोटो सुद्धा लावले बघितलं, विश्वेश्वरांचा पोट फेटा आणि तिरुपती गुंडलेचं फेटा सारखा आहे. आणि सारखा अजून काय माहिती का, विश्वेश्वरा 100 क्रॉस केलेले आहे. इंजिनिअरिंग कोणी 100 क्रॉस करत नाही, लक्षात ठेवा. ह्या पिरियडमध्ये इंजिनिअरिंगचं टेन्शन असतो, तो 60 नंतरच देवाकडे स्वर्गाकडे जाऊ शकतो. पण आजचा इंजिनियर तो 101 वर्ष, आता गुंडेली बसलेली तो 104 वर्ष आहे. काय देवाची कृपा आहे गुंडेली परिवारावरती. गुंडेली परिवारामध्ये जीवदानची एक काय म्हणतो आपण, देवाची शक्ती आहे. दुसरं सगळ्या फील्डमध्ये काम करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. एक डॉक्टर आहे, एक इंजिनियर आहे, बरोबर आहे, आणि एक वकील, एक सीए आणि एक प्रोफेशन म्हणजे समाजकार्य करण्याचं परिश्रम काका आहे. आणि ते टेक्सटाईल स्पिनिंग उभारणे केले तेवढं माहिती त्यांचं ज्ञान आहे. म्हणजे एका झाडाला किती फुल लागतात हे देवालाच माहिती आहे. पण हा देव देखील एका गुंडेली परिवाराला एवढं फुल दिलेलं आहे. म्हणून देवाचा मी आभार मानतोय. गणपती शकतो अभियंता दिनाचं ह्या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे. यानंतर सुप्रसिद्ध लेखक, कादंबरीकार, समीक्षक, प्राध्यापक श्री राजेंद्र भोसले सर यांच्या ओजस्वी वाणीची आपण सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत. मी सरांना विनंती करते त्यांनी इथे जमलेल्या रसिक श्रोत्यांना आपल्या वाणीने मंत्रमुग्ध करावे. प्राध्यापक नरेंद्र गुंडेली यांच्या राजीव या कार्यसंघाच्या प्रकाशन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले माझे परममित्र व या कार्यक्रमाचे अध्यक्ष माधव पवार, पद्मशाली शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोहलीजी, तसेच श्रीधर चिट्ट्याजी, श्री विजयकुमार गुलाबल्लीजी, आमच्या सहकारी कवयित्री सौ रेणुका बदामजी, तसेच प्राध्यापक अनिल निंबाळकरजी, आत्ताच्या सूत्रसंचालनाच्या ज्या धोरा वाहत आहेत त्या प्राध्यापिका विमल नामकेजीजी, प्राध्यापक श्रीनिवास कैरमकोंडाजी आणि आज 104 वर्षाचे आपले आजोबा बसलेले आहेत तिरुपती गुंडेलाजी यांच्या चरणी प्रथमतः मी नम्रपणे माथा टेकतो. कारण 100 वर्ष जगणं म्हणजे काही कष्ट नाही. आता सांगितलंच की सरांनी 60 वर्षाच्या पुढे माणसाचं काही सांगता येत नाही अशी अवस्था झालेली आहे. याला कारणही आहेत, त्यामुळे त्यांची सरळ वागण्याची वृत्ती, प्रकृतीकडे बघण्याचा दृष्टिकोन यामुळे जगाविषयी आवश्यक असतं आणि त्यांच्या चरणी मी नम्रपणे माथा टेकतो. आज अभियंता दिन 15 सप्टेंबर अभियंता दिनानिमित्त प्रथमतः उपस्थित सर्व इंजिनियर्सना मी शुभेच्छा देतो. कारण इंजिनियरचं फार मोठं योगदान आहे. आज आपण पाहतो इंजिनियर जर नसते तर आपलं जगणं एखाद्या अधिमानवासारखं झालं. आता ही बिल्डिंग बांधलेली आहे ते सुद्धा इंजिनिअरिंग बांधलेली आहे. रस्ते तयार केले ते सुद्धा इंजिनिअरिंग तयार केलेले आहे. आपण ज्या वाहनावर चालतो ती वाहनं सगळी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग तयार केलेली आहे. आपण ज्या उजनी धरणाचं पाणी पितो ते धरण सुद्धा इंजिनिअरिंग बांधलेलं आहे. आज आपण मोबाईल बघतो, मोबाईल असतो किंवा टी व्ही पाहतो, ही जी साधनं आहेत ती सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग तयार केलेली आहेत. त्यामुळं इंजिनियर नसते तर आपण आधी मानून आलो असतो. प्रथम आम्ही त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो.
कारण माझा तसा इंजिनियरशी संबंध थोडासा आहे. माझी 2 पोरं सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, एवढाच माझा संबंध आहे. मुलगा आणि मुलगी दोघे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, त्यामुळे त्याचा सुद्धा मला थोडासा अभिमान आहे. असो, तर नरेंद्र गुंडेली हे सुद्धा खरे इंजिनियर आहेत. इंजिनियर आणि कवी याला 2 in म्हणता येईल, 2 in 1 असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. वास्तविक ते इंजिनिअरिंग क्षेत्राकडून शैक्षणिक क्षेत्राकडे वळाले, अपघातानं का होईना, आणि ते त्या क्षेत्राकडे वळाले म्हणूनच ते कविता लिहू शकले असं मला वाटतं. कारण कदाचित इंजिनियर झाले असते तर ते एखादी कविता लिहू शकले असते मला तर वाटत नाही. असो, तर कवी हा समाजातील एक संवेदनशील घटक असतो असं म्हणतात. त्याला एक नाजूक मन प्राप्त झालं असतं, संवेदनशीलता की जी प्रत्येक माणसामध्ये नसते. समाजात जे बदल घडत असतात, समाजामध्ये ज्या घटना घडत असतात, त्याचे खोल परिणाम कवीच्या मनावर होत असतात. आताच उल्लेख झाला की जो न देखे रवी तो देखे कवी. जे सामान्य माणसाला दिसू शकत नाही ते कवी त्याच्या दिव्य दृष्टीतून पाहू शकतो. आणि ही दिव्य दृष्टी जी असते फार कमी लोकांना असते. आपण जर लोकसंख्येच्या मनाने विचार केला तर 1 ते 1.5 लाखामध्ये एखादा कवी तयार होत असतो. कारण कविता लिहिणं ही साधी बाब नाही. घागर में सागर ज्याला म्हणतो, कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय व्यक्त करावा लागतो या कवितेमध्ये, आणि तो कवी हा करत असतो. प्रतिभा ही वेडाची बहीण आहे म्हणतात. आता पहिल्याच वक्त्याने सांगितलं की रुळावर कवी करत बसले, कविता करत बसले होते, ते त्यांना म्हणजे समाज हेटाळणी करतो किंवा ही कवी म्हणजे वेडा कवी असं समजलं जातं, परंतु तसं नाही. ते वेड जे असतं ते प्रतिभेचं वेड असतं. कारण प्रतिभा ही वेडाची बहीण असते, त्यामुळे थोडंसं त्याचं वर्तणूक जी असते ती सामान्य नसते, थोडीशी वेगळी असते. कारण त्याची प्रतिभा शक्ती असते ती त्याला स्वस्थ बसू देत नसते. आणि आपल्या मनात उठलेले तरंग आहेत, भावनांचे तरंग आहेत, ते तरंग तो कागदाद्वारे कवितेद्वारे प्रकट करत असतो. आपण म्हणतो की एखादे माणसाला जर बोललं, समोर तोंडावर बोललं तर त्याला राग येतो, काही गोष्टी बोलण्यासारख्या नसतात. मग अशा गोष्टी कवितेद्वारे कवी आपला मांडून अभिव्यक्त होऊन तो मोकळा होत असतो. म्हटलं जातं आकाश फटलं की कादंबरी तयार होते, जमीन फटलं की कथा तयार होते, व काळीज फटलं की कविता तयार होत असते. आणि या फाटलेल्या काळजाच्या प्रत्येक थेंबातून एक एक अक्षर तयार होत असतं. आणि हीच अक्षरे पुढे काव्यशिल्पी होत असतात. आणि त्यांनी मांडलेले ते वैयक्तिक विचार ते पुन्हा सर्वांना मार्गदर्शक ठरत असतात. कवीच्या मनामध्ये एक आदर्श जग असतं. त्याच्या मनावर लहानपणी उत्तम असे संस्कार, आदर्शाचे संस्कार झालेले असतात. आणि त्या तसं जग त्यांनी कल्पना सृष्टीत जे जग निर्माण केलेलं असतं ते जग असावं. आत्ताचं सुद्धा जग जे चालू जग आहे ते सुद्धा असंच असावं असं त्याला वाटत असतं, परंतु तसं होत नाही. कारण ते कल्पनेचं जग हे आदर्श असतं, परंतु समाजात काय प्रत्येक माणूस हा आदर्श नसतो. तसं जर असतं तर प्रत्येक ठिकाणी रामराज्य निर्माण झालं असतं. म्हणूनच हा कवी आपल्याला ज्या खटकणाऱ्या गोष्टी आहेत तो तर काय करू शकत नाही. बऱ्याच समस्या असतात की तो त्याला काय करू शकत नाही. मग तो कवितेद्वारे आपले अभिव्यक्त होऊन सोडून देत असतो. तर आज त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. आजपासून त्यांना कवी ही उपाधी लावण्यास काय हरकत नाही. कारण कवी ही पदवी काय गव्हर्नमेंटने दिली नसती किंवा एखाद्या संस्थेने दिली नसती, ती लोकांनी त्यांना सन्मानाने दिलेली पदवी असते. कारण यामध्ये एक समाज सुधारण्याचा सूक्ष्म हेतू कवीचा असतो की मला ह्या अडचणी आल्या तुम्हाला येऊ नये. इतरांसाठी त्यांनी सुखाची प्रार्थना केलेली असते, त्यामुळे ती कविता तयार केली असते. त्यामुळे त्याचा वैयक्तिक स्वार्थ काही नसतो. तर अशा प्रकारे त्यांनी राजीव हा काव्यसंग्रह आजपासून आपल्या हातात दिलेला आहे. त्यांनी सांगितला जीवनाचा पट. आणि कवी हा एक वेगळ्या रस्त्याने जाणारा माणूस असतो.
त्यांनी सांगितलं की लहानपणी फार खोडकर होतो, पहिलीत मी नापास झालो. कारण थोडंसं वेगळं, सगळी मुलं खोडकर नसतात, एखाद्याच असतो. तशी रस्त्यानं जाणारी अनेक माणसं असतात, परंतु रस्ता चुकून जाणार एखादंच असतं. तशा प्रकारे हा कवी किंवा लेखक असतो, तो आपल्या वेगळ्या मार्गानं वेगळी वाट ठोकळत असतो. पण इतरांना ती तो रस्ता दिसत नाही. असंच म्हणलं, जो ना देखे रवी तो देखे कवी, ती कवीला वाट बरोबर दिसलेली असते आणि त्या वाटेनेच तो पुढे जात असतो. त्यांची मातृभाषा सुद्धा मराठी नाही, तेलुगू मातृभाषा आहे. वास्तविक पाहता आपली मातृभाषेतून कविता करणं सोपं आहे. आता माझी मराठी मातृभाषा आहे, मला सोपं आहे. परंतु दुसरी भाषा अवगत करून, मराठीसारखी भाषा अवगत करून त्यामध्ये काव्य निर्मिती करणं हे कठीणातली कठीण बाब आहे असं मला वाटतं. डॉक्टर लक्ष्मण बोलली, सौ रेणुका खुदाराम, त्यानंतर वसंत सोमा, असे 5-6 तेलुगू भाषेत नावं मला म्हणजे ज्ञात आहेत, आणखी असतील. परंतु त्यांनी मराठीमध्ये मराठी अवगत करून त्यात साहित्य निर्मिती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्याचपैकी त्यांना यश आलेलं आहे असं मला वाटतं. तसा तो त्यांचा पहिलाच काव्यसंग्रह आहे. माधवरावांनी मी ठरवलं की नवीन माणूस आल्यानंतर त्याच्या चुका काढत बसायचं नाही. कारण बऱ्याच वेळेला आम्ही पाहिला, आम्ही ज्या वेळेला नवोदित होतो त्यावेळेस आम्हाला काय त्रास झाला आम्हाला माहीत आहे. कारण असे कवी आमच्या कवितेच्या वयात फेकून दिलेल्या होत्या. हे काय इथं मूर्खाचा होता, म्हणजे जरा वाचा, काय तर व्यवस्थित करा. परंतु आम्ही मात्र हार मानली नाही. कवितेचं बोट धरून शेवटपर्यंत इथपर्यंत पोहोचलो. तर त्यांची समीक्षा न करता त्यांच्या कविता, त्यांचे जे भाव आहेत त्यांचे तर प्रामाणिक भाव आहेत आणि त्यांनी अनेक विषयाला या काव्यसंग्रहामध्ये स्पर्श केलेला आहे. आज मला सांगायला आनंद वाटतो की साहित्य क्षेत्रामध्ये माझे गुरु डॉक्टर लक्ष्मण बोलली होते. त्यांची एक निवड झाल्यानंतर कवी संमेलनात त्यांनी मला घरी बोलवलं. त्यानंतर त्यांचं एका सयाने नावाचं आत्मचरित्र आहे ते मला टाईप करायला दिलं आणि तिथून जी आमची गुरु शिष्याची जोडी जमली ते अखेरपर्यंत होती. आणि साहित्य क्षेत्रापासून त्यांनी मला कधी दूर होऊ दिलं नाही. बऱ्याच वेळेला काय होतं, माणूस संसाराच्या व्यापामध्ये, कामाच्या व्यापामध्ये बरेच वेळेला कवितेकडे आणि साहित्याकडे दुर्लक्ष होतं आणि तो सातत्यानं ह्या मार्गात राहत नाही. बरेचसे कवी मध्यंतरी संपतात. परंतु लक्ष्मण बोल्ली यांनी मला प्रत्येक वेळेला, मी 15 दिवस त्यांच्याकडे नाही गेलो तरी, राजेंद्र काय आहेत का नाही सोलापुरात? आहे सर, आहे. अहो या जरा गप्पा टप्पा तर मला असे म्हणणार. तर त्यांची काही वाक्य आहेत आमच्या कानातच बसली आहेत. रंध्री रंध्री माझ्या अंध्री भाषा झरी, मंद्र गीत हुरी मराठीचे. गळा तेलुगूचा आणि लळा मराठीचा असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. तेलुगू भाषिक असून सुद्धा त्यांना डिलीट ही पदवी मिळाली, अमेरिका फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला, अनेक त्यांनी पुरस्कार सुद्धा यामध्ये मिळवले आणि चांगलं नाव त्यांनी कमवलेलं आहे. तर साधारणतः 200 वर्षापूर्वी तेलुगू समाज हा सोलापुरात आला. मला वाटतं 250 ते 200 वर्षापूर्वी. तेलंगणातल्या पेड्डादोरा या संस्कृतीला कंटाळून हा समाज सोलापुरात आला आणि त्यांनी सोलापूरचा लौकिक वाढवण्यास खूपच मदत केली. जसं की हातमाग व्यवसायाच्या निमित्तानं चादरीचं उत्पन्न, आज सोलापूरची चादर जगभरामध्ये प्रसिद्ध याचं कारण आहे सोलापुराचा तेलुगू समाज. कारण या इथल्या चादरी, बेडशीट्स किंवा टॉवेल्स हे जे उत्पादन आहेत ते आज जगभर पोचवले जातात. आणि आज पर्यटक जरी आला, एखादा पर्यटक जरी आला तरी तो सोलापूरची चादर घेतल्याशिवाय जात नाही. जसं की नाशिकची संत्री, कोल्हापूरची चप्पल, सोलापूरची चादर हे प्रसिद्ध करण्यामध्ये या तेलुगू समाजाचा फार मोठा हात आहे. आणि या समाजाने अनेक मराठीला त्यांनी आपलंच केलंय. म्हणजे मराठीमध्ये ते पूर्ण विरघळले गेलेले आहेत. हा समाज त्यांनी मराठीचा तिरस्कार केला नाही. आपली भाषा तेलुगू असली तरी आपल्या कुटुंबापुरती इतराशी बोलताना मात्र त्यांनी मराठी भाषा अवगत केली आहे आणि त्यामध्ये काही क्षेत्रामध्ये साहित्य निर्मिती सुद्धा केलेली आहे. साहित्य क्षेत्र असो, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगती केली आहे. आज कोंडी साहेब नगरसेवक होते, त्यामुळे धर्मंदा साधूर अशी माणसं होती, खासदार होते, प्रकाश यलवार,
त्यानंतर आडम मास्तर अशी अनेक नावे आहेत की ज्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये आपला एक वेगळा सामर्थ्य दिलेला आहे. आता त्यांच्या राजकारणात काय काय होईना, परंतु आपलं एक वेगळं अस्तित्व या समाजाने सोलापुरामध्ये निर्माण केलेलं आहे. त्याचप्रमाणे पूर्व विभाग सारंजी वाचलेले आम्हाला खूप वाटलीशी वाटते. त्यानंतर काही संपादक आहेत, श्रीनिवास बोरा, त्यानंतर काही चॅनल आहेत जे मराठीची सेवा करतात. एक मनोभाव आहे, एक मराठीच्या प्रेमात पडलेली ही मंडळी आहे, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. कारण तेलुगू भाषा असून सुद्धा ते यामध्ये मराठीमध्ये हे आपला रस दाखवत आहेत. यशवंतराव चव्हाण नेहमी म्हणायचे की पुण्याचे माळी, कोकणातले कोळी आणि सोलापूरचे साळी ह्या 3 समूहाने महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोठं योगदान दिलेलं आहे. त्यात म्हणजे महाराष्ट्राची जी आर्थिक आणि जे काय सांस्कृतिक जडणघडण आहे त्यामध्ये मोठं योगदान आहे. आता औद्योगिक व्याख्यान मला प्रथम पद्मशाली समाजाने सुरू केलं आहे सोलापुरात, मराठीतील औद्योगिक व्याख्यानमाला. आणि सहकारी रुग्णालय जे आहे, सहकारी तत्वावरचं रुग्णालय, हे मला वाटतं सोलापूरमध्ये प्रथम चालू झालं आहे. पहिल्यांदा सुरुवातीला बोलली सांगायचे, आम्हाला वेळात काढायचे, कुठं सहकारी कुठं रुग्णालय असतं का? नाही, आम्ही करणार म्हणलं तर करा म्हणले. आणि तो प्रयोग यशस्वी झाला आणि त्यांचं अनुकरण मग नंतर अश्विनी सहकारी रुग्णालय, इथं सहकारी रुग्णालय चालू झाले. परंतु पहिला प्रयोग हा पद्मशाली समाजाने केलेला आहे आणि त्याचं अनुकरण इतरांनी केलेलं आहे. तर आता नरेंद्र गुंडेली यांचं एक छोटंसं झाड आहे कवितेचं, ते आता म्हणजे थोडंसं आता लागलेलं आहे, परंतु त्या झाडाला पाणी घालण्याचं, त्याचं पालन पोषण करण्याचं काम सर्वांचं आहे, त्यांच्या कुटुंबाचं आहे, समाजाचं आहे. कारण कुठलंही झाड जर चांगलं वाढत असेल तर त्याला त्याची निगाही राखलीच पाहिजे. हे नाजूक झाडाला जर तुम्ही पाणी घातलं नाही किंवा खत पाणी दिलं नाही तर ती काही कालावधी सुकण्याची शक्यता आहे. कारण कविता हे कुणालाही जमत असते आणि परभाषेतील कविता तर जमणं हे खूपच कठीण काम आहे. तर त्यांच्या काही कवितेचा आढावा घेणं या ठिकाणी इष्ट ठरेल. अनेक विषय त्यांनी हाताळले. एक सामान्य कुटुंबात ज्या वेळेला माणूस जगतो त्यावेळेला त्यांना आलेले अनुभव आणि त्यांनी पाहिलेल्या ज्या समस्या आहेत त्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. ऋणानुबंध जीवनाचा अविरत भाग, ऋणानुबंध जीवनाचा अविरत भाग, जीवनास मिळालेले उत्तम अंग, ऋणपोचे ऋण यथा तथा फेडावे, जीवनाचे सार्थक व्हावे. साधारणतः माणूस हा मातृऋण, पितृऋण, देवऋण, समाज ऋण या अनेक ऋणामध्ये जगत असतो. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाकडून त्याचे ऋण असते, परंतु ती ऋणाची जे ऋणानुबंध पाहण्याची जी कृतज्ञता असते ती फार कमी लोकांमध्ये असते. एखाद्याने एखादं उपकार केलं तर ती जाणीव करण्याची जी प्रवृत्ती असते ती फार कमी लोकांमध्ये असते आणि त्याची जाणीव करून देण्याचं काम त्यांनी या कवितेमध्ये केलेलं आहे. कर्ज या कवितेत ते म्हणतात, कर्ज देऊनी सावकार व्याज मिळवतो, फेडणाऱ्यांच्या नयनातून अश्रू येती, मिळतं म्हणून अति कर्ज घेती, आयुष्याच्या त्यांच्या होते माती. तर कर्ज काढण्याबद्दल त्यांनी मोलाचा सल्ला दिलेला आहे. अंतरून पाहून पाय पसरले की इतरांसमोर हात पसरण्याची गरज भासत नाही. कारण कर्ज काढणं सोपं असतं पण ते फेडणं खूपच अवघड असतं. गोरगरिबांना सावकार लोक लुटतात, आवाच्या सव्वा व्याज जातं, घराची शांती भंग होते, अनेक अपमानास्पद जीवन आयुष्याला येतं. त्यामुळे त्यांचं सल्ला आहे, आता शेवटी कर्ज हे काढावंच लागतं. हो, शेवटी भारत देशावर सुद्धा कर्ज आहे, अंबानीवर सुद्धा कर्ज असणार आहे, प्रत्येकाला कर्ज असतं, परंतु त्याचं जे कर्जाचं स्वरूप असतं ते वेगवेगळं असतं. आणि गरीब माणसं काढतात ते कर्ज असतं ते त्यांच्या गरजेसाठी काढत असतात, परंतु त्यात ते सावकार करून त्यांची पिळवणूक होत असते आणि ते कर्ज तुम्ही गरज मिळते म्हणून काढू नका असा त्यांनी एक मोलाचा सल्ला त्यांनी आजच्या कवितेत दिलेला आहे. आता श्रमकन्या या कवितेत ते म्हणतात, मन लावणी कापते विडी पत्ता, धारधार कैंचीने लक्ष देऊनी विडी वळते, आपल्या कोमल करकमलाने एक एक तरुणी सहस्त्र विडी वळते, नित्य कर्म उरकुनी काम करता करता अदरातित्य करीत असे पाहुण्यांचे रावड्यांचे. तर एक विडी कामगाराचं ते निरीक्षण केलेलं आहे की बाबा विडी कामगार करणारी जी स्त्री आहे
तिच्या मागं घरचं तर काम असतंच, मुलाबाळांचं बघावं लागतं, नवऱ्याचं बघावं लागतं, त्याशिवाय आल्या गेलेल्या पाहुण्यांचं बघून मग विड्या वाळायच्या आणि त्या विड्यातून अर्थप्राप्ती करून आपला संसार चालवायची मोठी जबाबदारी असते. तर ही त्यांनी विडी कामगार स्त्रीची तगमग या कवितेमधून व्यक्त केली आहे. आमच्या रेणुकाताई सुद्धा विडी कामगार आहेत आणि त्यांनी विडी कामगार म्हणून त्यांचा तेंदूची पाने हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्या कार्यक्रमाला होतो मी, फार छान कार्यक्रम झाला आणि त्याला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांनी मार्कंडेय स्तोत्र आहे आणि आताच नुकतंच आनंदम हा दासरी व्यंकटरमण तेलंगण मोठे साहित्यिक आहेत की ज्यांचं साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आनंदम या कथासंग्रहाला. त्याचा मराठी अनुवाद त्यांनी केलेला आहे आणि तो आनंद या नावाने केलेला आहे. अतिशय उत्कृष्ट असा अनुवाद आहे तो. मला वाटतं पुढच्या आठवड्यात येईल, पुढच्या आठवड्यात त्याचं प्रकाशन सुद्धा होईल. तर त्याचं फार कौतुक वाटतं मला की ह्या दोन्ही भाषेचं सेतू होण्याचं काम लक्ष्मण बोल्ली यांच्यानंतर त्याच करीत आहेत. तसेच गुरुवर्य, आताच गुरूंचा विषय झाला की लक्ष्मण बोल्ली यांच्यामुळे मी आज आपणासमोर उभा आहे. कारण ते केवळ कविता शिकवत होते, बाकी सुद्धा सध्या मला आनंद आहे. मला ते म्हणणार राजेंद्र, माणसाचं आयुष्य किती असतं? 60 ते 70 वर्ष, जास्तीत 80 वर्ष. एक तर माणसाने काहीतरी मोठं व्हायला पाहिजे म्हणजे. एक तर तुम्ही रवींद्रनाथ टागोर व्हा किंवा रवी पाटील तरी व्हा म्हणजे, कारण त्या क्षेत्रात तरी तुम्ही मोठं व्हा म्हणजे, नाहीतर ह्या क्षेत्रात तरी मोठं व्हा, मधलं राहायचं नाही म्हणजे. आणि म्हणजे तुम्हाला नोकरीत काय मिळतं पगार आणि काही दिवसांनी म्हणजे तुमच्यात जी प्रतिभाशक्ती आहे ती प्रतिभाशक्ती इतरांमध्ये नाही, तर तुम्ही या प्रतिभाशक्तीचा योग्य वापर करा. म्हणजे तुम्ही साहित्य निर्मितीत जास्त लक्ष द्या. म्हणजे नोकरी तर प्रत्येकजण करतो आणि त्यांच्या सांगण्यावरून मी माझी शासकीय नोकरी 10 वर्ष आधी सोडून टाकली. ते म्हणाले मी घर सोडलं, तुम्ही नोकरी सोडा. म्हणजे ठीक आहे. आता घर सोडण्यामागे त्यांची काय कारण असतील ते असतील, परंतु एक त्यागाची वृत्ती जी आहे ती माणसाला योग्य मार्ग हे दाखवत असते. तर आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माधव पवार, गेल्या 20 ते 22 वर्षापासून आमचा व त्यांचा स्नेह आहे. एक चांगला माणूस, कवी म्हणजे खरं तर प्रथमतः एक जंटलमॅन पाहिजे, एक चांगला माणूस असणं गरजेचं आहे. हे क्वालिफिकेशन म्हणावं असतं. त्याचं प्राथमिक पात्रता आणि एक चांगला माणूस हा प्रत्येकाला आपला माणूस वाटत असतो. बघा एखाद्या क्रूर, कपटी, ढोंगी माणसाला कोण चांगला माणूस म्हणतो का? म्हणणार नाही. कारण जो सगळ्यांना हृदयामध्ये घेतो तो एक माणूस असतो, तो चांगला माणूस. नंतर तो कवी, आम्ही त्याला नंबर 1 म्हणतो, प्रत्येक गोष्टीत नंबर 1 म्हणत असतो. कवी नंबर 1 आहे. ते ऑर्केस्ट्रामध्ये होते, ऑर्केस्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी मिमिक्रीचं काम केलं, तिथं सुद्धा त्यांनी नंबर होते. त्यानंतर त्यांनी सिव्हिलमध्ये नोकरी केली. सिव्हिलमध्ये सुद्धा ते चेअरमन होते 2 वर्ष, 2 टर्म. तिथंही त्यांनी 1 पैसा न खाता, बरोबर बोलले, बरोबर कोट्यावधी रुपये कमवू शकले असते ते, परंतु ते कवी राहिले नसते. तिथे 1 पैसा न करता त्यांनी नंबर 1 काम केलं. आणि आता डायलिसिस चालू झालं. डायलिसिस मध्ये सुद्धा ते भारतात नंबर 1 आहे. मला वाटतं 1005 डायलिसिस झाले आहे. म्हणजे जिथं जाईल तिथं नंबर 1 असतो त्यांचा. आणि त्यांच्या सहनशक्तीला मी सलाम करतो, कारण पाहतो की डायलिसिस म्हणल्यानंतर किती वेदना असतात. 4 तास तिथं हॉस्पिटलमध्ये जाऊन सकाळ सकाळी बसावं लागतं आणि शरीरातली सगळी रक्ताची घुसळण होती. हो, सांगितलं तरी आम्हाला अंगावर काटे येतात. आता मला सुद्धा काय करते, शुगर तपासायला जावं लागतं महिना 2 महिन्यातून हॉस्पिटलमध्ये. त्या परिचारका ज्या सुई काढतात एवढीशी असते, पण ती आम्हाला तलवारीसारखी वाटते, इतकी मोठी वाटते किंवा किती वेदना होते. त्यावेळेला आम्ही काय करतो, डोळे झाकतो आणि माधव पवारचं म्हणजे चेहरा समोर आणतो की त्यामुळे आमच्या वेदना कमी होतात. कारण हा माणूस एवढा सण करतो ना, एवढं सुई सहन करू शकत नाही असं वाटतं. तर एक आमच्यासाठी एक आदर्श स्थान आहे. एक चांगले कवी आहेत, त्यांचा परिचय करून दिलेला आहे. एक चांगले पिता आहेत, एक चांगले पती आहेत, एक चांगले मित्र आहेत, एक चांगला माणूस आहे आणि आजच्या कार्यक्रमाला एक चांगले अध्यक्ष म्हणून ते लाभले आहेत. जे आता बोलतील त्यांच्या मार्गदर्शनात सांगतीलच. तर आपण सर्व मंडळींनी बराच वेळ ह्या कार्यक्रमाला, जे मला तर हा घरातल्या कुटुंबाचा कार्यक्रम वाटला.
सर म्हणाले काय गडबड आहे का काही नाही म्हणलं आम्हाला जेवढं इथं राहील तेवढं चांगलं वाटतं म्हणजे कारण हे घरच्यासारखा कार्यक्रम सत्कार कारण आपल्या माणसाचं कौतुक आपण करणार नाही तर कोण करणार आणि आताच मी म्हणलं वहिनींना विनंती करणार आहे कारण हे झाड आहे आता लावलेलं आहे त्यांना कविता करू द्या नाहीतर ते कवितेच्या करीत असले त्यांना भाज्यानं पाठवू नका किंवा ह्या कुकरच्या शेट्या मदत बसा असली काय कामं सांगू नका थोडंसं त्यांना त्यांच्या चिंतनासाठी वेळ द्या कारण काय सगळ्यांना जमत नाही तो कविता हा सर्वांना जमणार नाही कारण हातामध्ये वीज घेतलेली असते कवीने सामान्य माणूस तिथं संपतो परंतु कवी हा हातात वीज घेऊन वावरत असतो मग त्यांची ज्या प्रतिभा आहे त्यांच्या प्रतिभांची जी काव्य निर्मिती होणार आहे ती सर्व समाजाला मार्गदर्शक करणार आहे आणि आपलं तर नाव होईलच कारण कवीची प्रतिमा कवीचा मुलगा म्हणून तर नाव असतंच किंवा मोठं त्यामुळं त्यांना इतर ज्या जबाबदारी आहेत आता शेवटी त्यांचे काम वगैरे करू द्या परंतु त्यांचा मूड बघून त्यांना कामं सांगा असं मला म्हणायचं असो त्यांचे चिरंजीव मला वाटतं अभियंता आहे त्यांनाही शुभेच्छा देतो आज अभियंता दिनानिमित्त आणि आज बोलावून मला जो हा मान सन्मान दिला त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो आणि मी माझे शुभेच्छा म्हणून संपवतो धन्यवाद धन्यवाद सर एक कवी आणि कविता काय असते याबद्दल सरांनी अगदी छान आपल्याला माहिती दिली